जोहार, मी श्रीमंत सुरपाम. आपण पाहत आहात एस भारत न्यूज, जनसामान्याचा आवाज. बातमी आहे गडचिरोलीहून. गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनामध्ये माहिती आयोग आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत गडचिरोलीत 100 अपील प्रकरणाची सुनावणी. नागरिकांच्या अधिकाराची जोपासना अधिक जोमाने होईल. मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे आणि राज्य माहिती आयोग नागपूर खंडपीठाचे माहिती आयुक्त गजानन निमदेव हे 1 ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्यामध्ये दाखल झाले होते. त्यांनी 100 अपील प्रकरणावर सुनावणी केली. आता आपण त्यांच्याकडे थेट जाऊया. मान्यवराकडून त्यांचे विचार आपण आपल्या स्क्रीनच्या माध्यमातून ऐकूया. नमस्कार. महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठाच्या वतीने आज 1 ऑगस्ट 2025 रोजी गडचिरोली येथे सुनावण्या आयोजित करण्यात आल्या होत्या. आयोग आपल्या दारी हा अभिनव उपक्रम नागपूर खंडपीठातर्फे राबवण्यात येत आहे. यापूर्वी 18 जुलै रोजी वर्धा येथे जाऊन सुनावण्या घेण्यात आल्या होत्या आणि त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला होता. ज्या जिल्ह्यातून अर्जदारांनी माहितीच्या अधिकारात अर्ज केले आहेत, अपील केले आहेत, त्यांच्या जिल्ह्यात जाऊन त्यांच्या अपिलांवर सुनावण्या करायच्या. यामागचा उद्देश अगदी स्पष्ट, सहज आणि सरळ आहे. गडचिरोली सारख्या दुर्गम भागातील नागरिकांना, येथील अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सुनावणीसाठी खंडपीठाच्या नागपूर कार्यालयात येणे अतिशय अवघड होते. त्यांचा वेळ, त्यांचा त्रास आणि त्यांचा पैसा अशा सगळ्या गोष्टींपासून त्यांना संरक्षण देण्याच्या दृष्टीने आयोगाने हा उपक्रम हाती घेतला आहे. आज गडचिरोली येथे पहिल्यांदाच आयोगाने अशा प्रकारच्या सुनावण्या घेतल्या. एकाच दिवशी राज्याचे मुख्य माहिती आयुक्त श्री राहुल पांडे आणि मी राज्य माहिती आयुक्त नागपूर खंडपीठ गजानन निमदेव, आम्ही दोघांनी 100 अपिलांवर सुनावण्या घेऊन 100ही प्रकरणात आदेश पारित केले आणि यामुळे येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक अर्जदारांनी आयोग आमच्या दाराशी आला म्हणून आम्हाला धन्यवाद दिले आणि आमचे आभार मानले. असेच 2024च्या पेंडिंग केसेस हाताळण्यासाठी आयोग पुन्हा एकदा गडचिरोलीला येणार आहे आणि गडचिरोलीप्रमाणेच पूर्व विदर्भातील प्रत्येक जिल्हास्थानी जाऊन सुनावण्या घेऊन तिथल्या अर्जदारांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. आज गडचिरोली जिल्ह्यात राज्य माहिती आयोगाच्या वतीनं विशेष सुनावणीचं आयोजन करण्यात आलं होतं. आयोग आपल्या द्वारी या कार्यक्रमांतर्गत आम्ही विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन प्रत्यक्ष अपिलार्थी व प्राधिकरणांच्या उपस्थितीत जास्तीत जास्त सुनावणी घेण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे. त्या अनुषंगाने याआधीच आपण वर्धा येथे सुनावणी घेतली होती. पण गडचिरोली जिल्ह्यात मात्र माहिती अधिकार कायदा 2005 साली पारित झाल्यानंतर, अंमलबजावणी झाल्यानंतर 20 वर्षात पहिल्यांदाच अशी सुनावणी प्रत्यक्षात गडचिरोली जिल्ह्यात आपण घेतलेली आहे. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती अधिकारात अधिकाधिक माहिती ही स्वयंप्रेरणेने घोषित करण्याची निर्देश हे प्रशासनाला दिल्यानंतर त्याची प्रत्येक जिल्ह्यामध्ये माहिती अधिकाराची अंमलबजावणी कशी होते आहे या संदर्भात आम्ही विविध आपले खंडपीठ आहेत तिथल्या माननीय आयुक्तांसोबत राज्य माहिती आयोग हे सर्व जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारच्या सुनावण्यांचं आयोजन करणार आहेत. 6 तारखेला आपले नागपूरचे आयुक्त माननीय गजानन निमदेव हे भंडारा जिल्ह्यात देखील जाऊन सुनावणी घेणार आहेत. गडचिरोलीमधली तशी पेंडन्सी ही बरीच कमी होती. मागील कार्यकाळात माझ्याकडे नागपूरचा प्रभार असताना आपण गडचिरोली जिल्हा फोकस केला होता. सध्या गडचिरोली जिल्हा हा राज्य शासनाच्या दृष्टीने देखील एक प्रायोरिटीचा जिल्हा आहे, प्राधान्य त्याला दिलं पाहिजे. मात्र केवळ प्रशासकीय बाबींवर लक्ष न देता जनतेला मिळालेले अनेक अधिकार, माहितीचा अधिकार आहे, त्यानंतर राईट टू सर्व्हिसेस आहे, सेवा हमी हक्क, तर या सगळ्यांचीही अंमलबजावणी या जिल्ह्यांमध्ये प्रभावीपणे व्हावी. तसंच नागरिकांना त्यांच्या गावात खर्च न करता
माहिती अधिकारांतर्गत न्याय मिळण्याच्या दृष्टीने या सुनावणीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि मला अतिशय आनंद आहे की जिल्हा प्रशासनाने आमच्या नागपूर खंडपीठाच्या सर्व सहकाऱ्यांनी, नागपूरचे माननीय आयुक्त यांनी या सगळ्या पुढाकारामध्ये अतिशय उत्साही असा सहभाग दर्शवला. आज मी आणि आपले नागपूरचे आयुक्त माननीय निमदेवजी आम्ही दोघांनी मिळून साधारण वर्ष 2023 पर्यंतच्या सर्व प्रकरणं हे निकाली काढली असून गडचिरोली जिल्हा हा पेंडन्सी फ्री डिस्ट्रिक्ट कमीत कमी माहिती अधिकार कायद्याच्या संदर्भात करण्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे. आणि मला अतिशय आनंद आहे, आज बहुतांशी अपिलार्थी हजर राहिले. बहुतेक प्राधिकरण हे संपूर्णतः अपिली अधिकारी व जनमाहिती अधिकारी म्हणून हजर राहिले. आज सकाळी महसूल दिनाच्या ची सुरुवात करताना येथील जिल्हाधिकारी श्री अविशांत पांडा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या संदर्भात अधिकाधिक पुढाकार घेऊन सकारात्मक पद्धतीने या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी काम करण्याचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. आणि मला अपेक्षा आहे की गडचिरोली जिल्ह्यात नागरिकांच्या अधिकारांची जोपासना अधिक जोमाने होईल आणि त्या संदर्भात राज्य माहिती आयोग आणि माहिती अधिकार कायद्यांतर्गत जे काही पावलं उचलणं आवश्यक आहे ती आयोग आणि आयोगाचे माझे सर्व सहकारी उचलतील. इथल्या नागरिकांनी आम्हाला आज दिलेलं जे सहकार्य आहे ते अतिशय प्रशंसनीय आहे आणि त्याबद्दल त्यांचंही मी आयोगाच्या वतीने अभिनंदन करतो. धन्यवाद.